तर गाईस केरला कॅन्सल झाला म्हणून मूड ऑफ झाला. डिनर पाळायला का माहितीये का, ते नानी सावी त्याला त्रास दिला. चालू गाडीची उडी टाकून गेला. एक फोटो काढा, एक तास लावलाय. अरे काय बोलायचा. झालं वांद गाईज, बस पण नाही भेटत, भिजलो सगळी आई पण. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं संकू म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला जवळजवळ 10वा दिवस असेल. आता मी मोजले नाही नीट, आणि आता वाजलेत 1 वाजून गेलेत आणि आपण आहोत कन्याकुमारीमध्ये. चाललो आहे केरलाला. एक आपली बस आहे आणि एक ही बस आहे. दोन बस केल्यात आपण, कारण की माणसं तेवढे आहेत. आपली बस तर जात नाही तिकडं, कारण की रस्ते पण छोटे आहेत आणि अजून पण सीन असतात, तर त्यांचंच बस केलेला बेटर पडतं. तर आता आपण निघतो आहे केरलाला. कंटिन्यू बघा, तर स्किप करू नका. अजून आपल्याला रेडी व्हायचं आहे, नॉर्मल कपडे घालून निघतो आहे. तर भेटूया पुढे. सो गाईज, आता वाजलेत 5:30 आणि आपण आलो आहे पद्मबा मंदिराच्या इथे. मस्तपैकी पाया पडलो आहे. मस्त विष्णुदेव झोपलेला असतो, 3 दरवाजातून दिसतो. आणि आता आपलं दर्शन करून झालं आहे. आपण आलो स्ट्रीट एरियामध्ये. तर गाईज, इथं शर्ट आणि पॅन्ट अलाउड नाही, पॅन्ट पण हाफ पॅन्ट अलाउड आहे. तर लुंगीवरच गेलतो आणि बाबासांना तर घेतलंच नाही. त्यांची तर मज्जा झाली. आणि आता आपण चाललो दुसऱ्या प्लेसला. राजेश दादा बरोबर आहे, बाकीचे सगळे पुढे गेले. तुम्हाला झेंडे बघून काय आठवला का? आणि गिअर बघा या बसचे कसे आहेत, जुनी बस आहे जाम. एक विषय झाला आहे, एकच पॉईंट म्हणजे एक पॉईंट बघायला भेटला जो आपल्याला बोललेले, आणि 2 पॉईंट त्यांनी दाखवलेत, बाकीचे कॅन्सल झाले. बीच बोट वगैरे, पैसे पण वेस्ट गेले, मूड ऑफ झाला पूर्ण. आता आपण आलो आहे साईबाबा मंदिरात शेवटचा, आणि डायरेक्ट निघणार आहोत कन्याकुमारीला परत. तर बघत राहा. तर गाईज, केरला कॅन्सल झाला म्हणून मूड ऑफ झाला. येतो तर आता जेवायला बसलोय, मूड ऑन करतो. आता ड्राइवर साहब से बात किया तो बोल रहे मैसूर जाने का है, एंजॉय करेंगे. तो ठीक है, देखते हैं उधर. अभी खाना खा रहे हैं, एंजॉय करते हैं खाना, नंतर भेटू. मंडळी जेवायला बसले मस्त की. मामाने आंबा पण आणलाय, हे बघ. याची मजा असते पाहिजे. गाईज, गुड मॉर्निंग झाले आणि आपण आलोय मदुराईला. हा हॉल घेतलेला आणि इथं रूम पण घेतलेली. तर इथंच झोपलेलो आणि आता सकाळी झाले, रेडी झालो आहे मस्त. इथे आता जातो देवला, तिथून जवळच आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं आहे देऊळ वगैरे. मोबाईल अलाउड आहे का नाही ते पण बघतो आणि बघत राहा. गाईज, बघू शकता किती बॅकग्राऊंड मस्त आहे देवळाचा. हा देऊळ आहे. आपण पोचलो आहे लगेचच चालत. गाईज, प्रसादाला इडली वडा मस्त मजा आहे यांची. पियानो घेतला आहे, कोणाला तर ते नाही सांगणार. पियानो 1100 रुपयाला घेतलाय. नानीने त्याला कटलावून 1100ला आणलाय. मस्त आहे, मजा वाजव. खलीवाली लय चांगले माणसं आहेत, एकदम मस्त बोलतात. काहीतरी घ्यायला पाहिजे, मग गाडी घेतली, वेल्लार घेतली, वेल्लार मदुराईची. काहीच आता आपण गेलतो मीनाक्षी अम्मा टेम्पल बघायला. 1 नंबर होता, दर्शन पण भारी झालाय सगळ्यांचा. काय घेतला नाही मीनाक्षी अम्मा टेम्पलमध्ये, कारण की फोनच अलाउड नव्हता. फोन मी गाडीचाच ठेवलेला. आणि आता आपण निघतोय मैसूरला. तर बघूया रस्त्यात काय भेटतंय का. डिनर गेला आमचा बलून. 5 दिवसाला पगार मला भेटत, ड्रायव्हर आणि नामदेव मामा नानीकडून. भाई 5 दिवसात पगार भेटत, मजा करू. आता नाश्ता कुठं आहे, दुसरीकडे जाऊ, गोव्याला जाऊ. आपलं काय जाम मोठा प्रवास आहे. आता जेवायला थांबलो. आता मी, नानी, नामदेव मामा आणि ड्रायव्हर साहेब आमचे नाराज आहेत जरा, पण खुश पण आहेत. माहीत बघा. हा, तुम्हाला सांगायचं राहिला, डिनर पाळायला का माहिती आहे का, ते नानी सावी त्याला त्रास दिला. नानी या बायकात मला पक्का बेकार, कुठं घेतात तिथं भांडणं करतील. बरोबर आहे मामा, पालाला तर शेवटी कटलून बोलतो नको. मामा काय बोलशील या विषयावर. चालू गाडीची उडी टाकून गेला. तर आता भाजी पण घेतली आपण, जाऊ तिथं भाजी घेतो. मदुराईची भाजी घेतली आहे नाद आमचा. बघा कोबी बिबी चकल्या थोड्या आपल्या. बोलोगे क्या ड्रायव्हर साहब,
कुछ नहीं बोलोगे? नो कमेंट्स, नो कमेंट्स। ड्राइवर साहब बहुत दुखी है भैया, उनको बहुत दुख हुआ है, वो तो बेचारे खून के आंसू रो रहे हैं। खरी गोष्ट आहे बघा, नाणी पण असते. खूप टायमानंतर आपल्याला एक मंदिर भेटला. इथले स्वामी आणि माणसाला चांगले आहेत. तर जेवण बनवता कार्यक्रम चालू आहे आणि इकडची माणसं आले, ते गाडीची पूजा करतात. त्यांची पद्धत फोटो वगैरे लावून मस्त बघा. आणि आपल्या आईचा बघतात. मस्त वेदर झालं आहे आणि आता आपण निघणार आहोत. गाईज मूर्ती बघा किती मस्त आहेत. आणि आपला भजन करायचा चालू आहे, भजन मंडळीचा. आणि आम्ही पण बसणार आहोत आज. भजन करू, थोडासा जेवण होईपर्यंत बरं वाटेल. भजन केलं की कसं बरं वाटतं ना, मंदिरात भेटलं आहे आणि त्यांना समजत पण नाही, पण आपला थोडा भजन त्यांना पटतो. आणि आता बसतो आहे भजनाला, तर या तुम्ही पण भजन करू. मुरली वाजवितो काना कुंजवना, तुझ्यासाठी 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 आले वना, अरे काना रे तुझ्यासाठी आले वना. बोलिले तुले वेडे वापुडे करा क्षमा परात महाराज तुम्ही. कसा वाटला आपला भजन मंडळीचा नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता भजन झालं, आता जेवणाला बसायची तयारी चालू आहे. तर जेवण करू मस्त, पोटभर जाऊ, झोपून डायरेक्ट मैसूर इडली डोसा. चला. नानीसाठी सरप्राईज. स्प्रे उरवाला सांग. अरे मग उरवाला सांगते ना. स्प्रे उरवा. सकाळचे 6 वाजले आणि आपण पोचलो आहे म्हैसूरला. आणि हा हॉल घेतला आहे, भरपूर पब्लिक आहे, मस्तपैकी हॉल आहेत. परत बाथरूम वगैरे पण, टॉयलेट पण खूप आहेत. नाव बघूया काय आहे. तर जेवणाला बसले पूर्ण मंडळी. जेवण वगैरे झालं आणि मस्तपैकी ड्रेसिंग मारले, कारण की म्हैसूरला आलो ना. म्हैसूरची ड्रेसिंग आपल्या आजची. आणि राजेचा पण रेडी झाला आहे. आज जरा वाटतंय म्हणजे स्टँडी आहे आज जरा. तर आता आपली पब्लिक गेले, हलवलो बसमध्ये. आणि हा हॉटेल होता बघा, नाव काय, संगम टुरिस्ट होम. मस्त एक नंबर, तुम्ही येऊ शकता. आणि इकडं दुकान पण आहे साईडला. आणि आता आपण चाललो आहे बसमध्ये. आजचं आपले टूर बसमध्ये. उद्या दुसरी गाडी येईल, कारण की तिकडं रोडमध्ये जात नाही. तर आज आपण बसमध्ये जाऊ, मस्तपैकी बघू काय काय आहे म्हैसूरला. आणि फर्स्ट टाईम आलो आहे. केरला तर आपल्याला झाला नाही, म्हैसूर बघू काय विषय आहे. तर कंटिन्यू बघत राहा गाईज, फुल एन्जॉय. इकडं थोडी ॲडजस्टमेंट चालू आहे जेवणाची. पजेस नयन आज दोघांनी पहिल्यांदा झोर घेतली, काय माहिती काम करताना पक्का भोसरला याला. नारायणाबाई नयनला भोसरला म्हणून काम करतोय. काय माझ्या घरी गोष्ट आहे का नाही, आवडे दिवस नीट काम नव्हता करीत, नारायणबाबा भोसरला याला. आता आपण निघतोय, चला. आपण पहिले आलोय तिरुपती बालाजी म्हैसूरचा बघायला. आणि हा मंदिर आहे. आपले लोक आता उतरतात हळूहळू. किती मोठा बघू शकता हनुमान, मस्तपैकी छान. एक फोटो काढा, एक तास लावलाय. अरे काय बोलायचा, हे बघ याला एक फोटो काढायचा, काय बोलायचं आहे. आईने गॉगल घातले मस्त की, मस्त दिसत आहे तू एकदम पद्धतशीर. आणि थोडी विश्रांती घेत आहेत पब्लिक. आणि आता आपण निघतोय दुसऱ्या प्लेसला. सुनिए, चलता चलता रास्ते में आंध्र में चंदन का फैक्ट्री और साड़ी का जो फैक्ट्री होएगा, साड़ी तैयार होता है, वहाँ पर खरीदी पॉइंट होएगा, शॉपिंग कर सकते हैं. हाँ, बैंक का बड़ा ब्रांच, हेड ब्रांच. आणि इकडं
पोलीस वो लेने से अपना कोई GST टैक्स वगैरह नहीं है, चांगला वस्तू है. बिल के साथ गॅरंटी. साडीचं नाव घेतलं लगेच कली फाटक्यास कली जागच फॅक्टरी आहे काही. काही सगळ्यात जास्त लोकांनी काय घेतलं ना, साबण अगरबत्त्या घेतल्या म्हणजे बऱ्यापैकी. तुम्ही काय घेतला? साबण बोलला पोरीला पोरीला घेतला. याही लाख रुपयाचा हत्ती बघला यांची. नको बोलतो लाख रुपयाचा हत्ती. गेले सगळ्या मलाच धरला भरली तर 20,000 रुपये. तिथं काय वस्तू सुटली तर 20,000 फाईन होती. मग गप आलं चोलीत सगळं. आता परत आणलं आम्हाला शॉपिंगला. आता या लेडीज परत गेल्या तर आणलं आपल्याला युवराज सिल्क हाऊसमध्ये. बघूया काय विषय आहे. नको नको करून दुकान डोक्यावर घेतलंय. हा बघताय तुला 500ला आहेत. कपडे तर घेत नाही नुसतं काढताना बस. तासानंतर भावाने चॉईस केलाय यो जॅकेट. कट लावलाय एक तास कोण लावतं भाई. घ्यायचा पटकन द्या घ्यायला का ते दुकानामध्ये पिसालले आपल्याकडे. आता आपण मस्तपैकी झाडाखाली सावली जागी जेवणाला थांबलोय. आणि आता आपल्याला जायचं आहे पॅलेस बघायला. 2-3 पॅलेस आहेत आणि नंतर मंदिर आहे. मंदिर म्हैसूरचा आहे तो एक नंबर आहे कुठला तरी आहे. आपण जाणून घेऊ गाईड करून. आणि आता जेवायला असलं मंडळी जेवण झालं आहे. थोड्याच वेळात आपण जाणार आहोत महलमध्ये. तर बघत राहा. बघू शकता काहीच किती गर्दी बेकार गर्दी आहे. 240 तिकीट आहे म्हणजे एकाचा 120. प्रायव्हेट दरबार हॉल आहे. समोर जाम भारी दिसतं. व्हिडिओमध्ये एवढा भारी नसेल. ₹120 घेतले पण एवढा काही दाखवला नाही. मजा नाही भाई. पण तरी बघा तुम्हाला जमला तर या. 1200 बोललं होतं घेतला आता कमी करून आहे सही 700ला. पहिले भैयाला कटलवला आहे सही पालाल्या. मंदिर के बाहेर. आता आपण आलोय चामुंडी हिल्स म्हणजे चामुंडा देवीच्या इथं टेम्पलला. आणि आता मुखदर्शन घ्यायचा प्लॅन चालू आहे. लय गर्दी आहे लय म्हणजे लय गर्दी आहे. तर आता आपली पब्लिक उतरत आहे आणि आपण चाललोय दर्शनाला मुखदर्शनाला. आणि मुखदर्शन घेऊन मग आपण जाणार आहोत कुठला बा वृंदावन गार्डनला. एकदम लाईटी भारी वेळ असतात. आणि आता जाऊया आपण टेम्पलला मुखदर्शन घेऊया. गाईज चामुंडा देवीचा मंदिर फुल गर्दी. मैसूर पाक पिशवीशी भांडणार द्यावा. डाव्या हाताला म्हैसूर शहर खाली बघा. आता आम्ही चाललोय वृंदावन गार्डनला आणि मरणाचे ट्रॅफिक लागले ना. आपली पब्लिक बघा चालत निघले कारण की ट्रॅफिकच एवढी आहे. मग सगळ्या विचार करा जाऊ चालत जा आयला होईल तर होईल पाठ लावून टाकू. तर बघूया आता किती हवा निघते किती फासल्या फासफूस होतात. आणि जाऊ भाई वृंदावन गार्डनला बघू काय विषय आहे आणि मचवून टाकू. तर आता हळूहळू आपली पब्लिक पुढे चालले आपण पण चाललो आहे. तर बघत राहा आणि बघूया कसं आहे वृंदावन गार्डन म्हैसूर.
पोरं नाचताना गाईस बसमध्ये इकडे पोडे करतात हे या काय अर्धा तास चाललो त्याच्यानंतर पोचलो कोर्टाजवळ अजून काय चालत आहे गाईस बघा पब्लिक चालत नाही झालं गाईस पाऊस आला पाऊस आणि गर्दी बघा बाबो बेकार 3 तास धावलो 3 तास नाही हो आमचा परत निघले आमची वरात बंद केलं गेट तोंडावं आमचे परत यावला पण नको धावत लोकांना साईड बीटला उरवीत या काय पाहिजे तुमचा आयसा ये धावत कुठं धावली असती जिंकली असती कुठं पोचली असती दापोलशी पनवेलपर्यंत धावत काय बोलायचं काय कसला बाग न कसला काय झाला वाघ आमचा वृंदावन धावलो कसं वाटलं तुम्हाला पाऊस बिऊस झाला भिजलो फक्त धावला आवरे धावली का लय धावलो काही तुम्हाला खोटा वाटेल हे पाऊस बिऊस झाला पाय दुखायला लागला आता दाबाला पण कोण नाही घरात धावायला लागत विचार चाललाय मच्छी घेऊ ना खाऊ इथं आता आलो आलो झालं वांद काहीच बस पण नाही भेटत भिजलो सगळी आई पण आईसा पण भिजली आत्यास आल्या धावत धावत पोचल्या पण पोचल्या काहीच काल रात्री जाम दमलेलो तर येऊन डायरेक्ट झोपलो आणि तुम्ही ज्या गार्डनच्या व्हिडिओ बघितल्यात तर नयननी काढल्यात आता गुड मॉर्निंग झाले हा ब्लॉग इथंच एंड करतो कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये